पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्जुना पार्क सोसायटीची जागा मोजणी पूर्ण. पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्जुना पार्क गृहनिर्माण संकुलाची आज अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार जागेची मोजणी करण्यात आली. रघुनाथनगर येथे अंतिम भूखंड क्रमांक 142 या खासगी मालकी हक्काच्या भूखंडावर अर्जुना पार्क गृहनिर्माण संकुल उभारण्यात आलं आहे. मूळ 7039 स्क्वेअर मीटर भूखंडाच्या 3344 स्क्वेअर मीटर भूखंडावर अर्जुना पार्क गृहनिर्माण संकुलाची उभारणी करण्यात आली आहे. ही जागा जमिनीचे मूल मालक जिलानी यांच्याकडून तत्कालीन बाजारभावाने विकत घेण्यात आली आहे. या जमिनीतील तिसरा हिस्सा मूल मालकानं आपल्याकडेच ठेवला होता आणि उर्वरित 2 हिस्से विकले होते. अर्जुना पार्क गृहनिर्माण संकुल जुने झाल्यानं त्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय संकुलाच्या 54 सभासदांनी घेतला. त्यात अडथळा येऊ नये म्हणून या संकुलाचे गृहीत अभिहस्तांतरण करूनही घेतलं होतं. पुनर्विकासासाठी जागेची मोजणी करण्यासाठी या संकुलातर्फे जागेची मोजणी करण्यासाठी रितसर अर्ज करून शासकीय कर्मचाऱ्यांना त्याकरता बोलावण्यात आलं. परंतु 4 ऑक्टोबर 2023 रोजी जागा मोजणी करताना त्यावेळी आपल्याला जागेचा पूर्ण मोबदला मिळाला नसल्याचं सांगत मूळ मालकानं त्याला आक्षेप घेतला. असा प्रकार 2 वेळा घडल्यानं अर्जुना पार्क संकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन जागा मोजणी करण्यास मान्यता मिळवली. अर्जुना पार्क गृहनिर्माण संकुलाची उभारणी करण्यावेळी सोबत मालकाला योग्य तो मोबदला दिला असून उलट त्याने संकुलाच्या जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केलं असल्याचाही आरोप केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज जागेची मोजणी करण्यात आल्याची माहिती अर्जुना पार्क गृहनिर्माण संकुलाचे अध्यक्ष रवी हिवराळे यांनी दिली आहे. यावेळी संस्थेच्या सचिव कल्पना बाबर, खजिनदार सचिन जावळे यांच्या समवेत मिलिंद पंडित, अनुसया मोरे, पंढरीनाथ, दीपक पंडित, डॉक्टर सुषमा सोनावणे, वनिता नायर, पेशकर वरुण, सुरेश यादव, राजेश वाही, मिहिर वाही, रक्षित वाही आणि मकसूद चौधरी आदीही सदस्य उपस्थित होते. अर्जुना पार्क सोसायटीचा चेअरमन म्हणजे अध्यक्ष गेली 4 वर्ष समजा आम्ही 2023 4 ऑक्टोबर 2023ला आम्ही रीतसर शासनाला फी भरून आम्ही त्याची मोजणीसाठी अर्ज केला होता. पण ते मोजणी आल्यानंतर बाजूचा जो प्लॉट आहे सी त्याने आक्षेप घेतला काही. मग ते परत गेले. त्यांनी सांगितलं कोर्टाकडून आम्हाला तुम्ही ऑर्डर आणा, आम्ही मग सर्वे करूया मोजणी. मग आम्ही आता कोर्टाकडून गेली 4 वर्ष कोर्टाशी झगडत आता आम्हाला पूर्ण न्यायालयावरती विश्वास आहे. आता त्यांनी अशी ऑर्डर दिली की हा आमचा हा टोटल प्लॉट जो आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे की हा 7039 स्क्वेअर मीटर हा प्लॉट आहे टोटल. त्याच्यामध्ये ए हा आहे 2511, बी आहे जो आम्ही सध्या उभे आहोत तो 3344 स्क्वेअर मीटर आणि सी ज्याने आक्षेप घेतला होता तो आहे 1182 स्क्वेअर मीटर. तर अशी आज मोजणी 4 वर्षानंतर ही मोजणी आज करण्यात आलेली आहे. आम्हाला न्यायालयावरती पूर्ण विश्वास आहे आणि आजची मोजणी ही आम्ही पोलीस प्रोटेक्शनच्या अंडर आमचे सगळे सदस्यांच्या उपस्थितीमध्ये हा पार पडलेला आहे. सर, आज मोजणी करण्याचं विशेष कारण काय होतं? विशेष कारण म्हणजे आपली बिल्डिंग झाली आता तिला 30 वर्ष झाले जवळजवळ बनवून. या परिसरामध्ये ऑथराईज बिल्डिंग हीच आहे 30 वर्ष. आता याची बिल्डिंगची लाईफ पण संपलीच आहे. तर तिला या बिल्डिंगला डेव्हलप करणं हे तो सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आजूबाजूला काय झालं काय हे तुम्हाला दिसतंच आहे. त्याच्या आम्हाला आमचा जो FSI जो वापरला गेला आहे आमची 3344 यांचा असं युक्तिवाद होता की तुम्हाला अजून याचा पोट हिस्सा झाला नाही. तो पोट हिस्सा करण्याचा मुख्य हेतू आमचा आज आहे. त्यामुळे आम्ही समजा ही आज मोजणी करून घेतली. मोजणी यानंतरचं दुसरं पाऊल असेल आमचं डेव्हलपमेंट.